नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. आजचे विचार आपण पाहणार आहोत. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर हे अमेरिकेचे प्रमुख नागरी हक्क नेते, चर्चमधील पादरी आणि सामाजिक न्यायाचे वकील. ही होती त्यांची ख्याती. त्यामध्येच अटलांटा जॉर्जिया येथे जन्मलेले हे 20व्या शतकाच्या मध्यात किंग अमेरिकन नागरिक हक्क चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात अशी काही छाप सोडली होती की त्यांच्या भाषणामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रकारची जनजागृती झाली होती. त्याच भाषणातील काही आणि त्यांचे काही महत्त्वाचे विचार आज आपण येथे पाहणार आहोत. पहिला आहे, योग्य ते करण्यासाठी वेळ नेहमीच योग्य असते. म्हणजे जर तुमचं कार्य योग्य असेल, जर तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल जाणीव असेल की ते कार्य लोकांच्या हितासाठी आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे, तर ते करण्यासाठी कोणतीही वेळ ही नेहमीच योग्य असते. त्यासाठी कोणत्याही शुभमुहूर्त पाहण्याची किंवा चांगला योग पाहण्याची काही गरज नाही. अंधार घालू शकत नाही, फक्त प्रकाश हे करू शकतो. द्वेष बाहेर काढू शकत नाही, फक्त प्रेम हे करू शकते. याचाच अर्थ, जर तुम्हाला तुमच्या मनातील, तुमच्या समाजातील अंधार घालवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रकाशच होऊन पुढे आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश, समाजातील अन्याय दूर करण्याचा प्रकाश हे आत्मसात करावं लागेल. आणि तसेच द्वेष, कोणाबद्दल तिरस्कार असणे हेही चुकीचेच आहे. त्यामुळे द्वेष बाहेर काढण्यासाठी तुम्हाला प्रेमाचीच गरज आहे. खूप चांगले विचार आहेत. कुठेही असलेला अन्याय हा सर्वत्र न्यायाला धोका आहे. म्हणजे जर कुठेही अन्याय होत असेल, मग ती जागा चांगल्या ठिकाणची असो किंवा वाईट ठिकाणची असतो, कुठेही असो, जर अन्याय हा अन्यायच असतो आणि तो नेहमी न्यायाला धोकाच देणार असतो. त्यामुळे कुठेही अन्याय होऊ देऊ नका, नेहमी न्यायानेच वागा. ज्या दिवशी आपण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मौन बाळगतो, त्या दिवशी आपले जीवन संपू लागते. जर ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीबद्दल आपण नेहमी बोललं पाहिजे. जर एखाद्यावर अन्याय होत असेल, तर त्या गोष्टीबद्दलची जाणीव त्या समोरच्याला करून दिली पाहिजे. ज्याच्यावर अन्याय होतोय त्यालाही त्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. कारण जर तुम्ही अन्यायाबद्दल आवाज उठवाल, जर तुम्ही अन्यायाबद्दल भांडून पेटून उठाल, तरच तो अन्याय संपुष्टात आणण्यासाठी किंवा तो संपवण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यामुळे मौन बाळगणे म्हणजे आपण आपले स्वतःचे आयुष्य संपवत आहोत असेच होईल. आपण मर्यादित निराशा स्वीकारली पाहिजे, परंतु अमर्यादित आशा कधीही गमावू नये. म्हणजे एखादं कार्य आपलं होत नसेल, तर त्याच्याविषयी निराशा ही फक्त थोड्या वेळासाठीच बाळगा. कारण ते पूर्ण होईल हीच आशा आपल्याकडे अमर्याद असली पाहिजे. आणि जर अशा प्रकारचा विचार असेल, तरच आपण कोणतेही आपलं ध्येय आत्मसात करू शकतो. तर हे वाक्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळ्याच बाबतीत हे वाक्य लागू पडू शकतं. म्हणून जर तुमच्या आशा अमर्यादित असतील, तर तुमचं यश ही त्याप्रमाणेच अमर्यादित होऊ शकेल. तुम्हाला संपूर्ण जीवन दिसत नसतानाही विश्वास हे पहिले पाऊल उचलत आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये चढत असता, त्यावेळे तुम्हाला इमारतीच्या जिन्याचा दुसरा हिस्सा अजिबात दिसत नाही, पण तरीही तुम्ही विश्वासाने तुमचे पहिले पाऊल हे उचलताच. कारण तुम्हाला हा विश्वास असतो की हा जिना या वरच्या मजल्यापर्यंत आपल्याला नक्की पोहोचवेल. त्याचप्रमाणे आपलं आयुष्यही आहे. यश मिळेल किंवा नाही ही आशा पुढे ठेवा. तुमच्यातल्या आत्मविश्वासाने तुम्ही तुमचा पाऊल उचला, तुम्ही तुमची सुरुवात करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. माणसाचे अंतिम माप तो ऐशोआरामाच्या सुखसोयींच्या क्षणांमध्ये कुठे राहतो हे नाही, तर तो आव्हान आणि वादाच्या वेळी कुठे उभा राहतो हे आहे. माणूस कितीही श्रीमंत असू दे, कितीही मोठा असू दे, कितीही बलाढ्य असू दे, त्यामुळे त्याचा अंतिम ध्येय किंवा त्याचा लोकांमध्ये असणारा प्रभाव हा त्याच्या श्रीमंतीवरून किंवा त्याच्या सुखसोयींवरून ठरत नसतं, तर तो लोकांसाठी पुढे होऊन त्यांचे
प्रश्न किती सोडवतो, त्यांच्यासाठी किती झटतो, त्यांना किती मदत करतो, यावरून त्याचे आयुष्य किंवा त्यावरून त्याचे व्यक्तिमत्व ठरत असते. तर खूप चांगले विचार आहेत. आपण आपल्यासाठी हे विचार नक्की लागू करून घेतले पाहिजेत. 8. शिक्षणाचे कार्य म्हणजे एखाद्याला गहनपणे आणि गंभीरपणे विचार करण्यास शिकवणे. बुद्धिमत्ता अधिक चारित्र्य हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे. खरंच आहे, शिक्षण आपल्याला खूप काही शिकवत असतो. आपल्याला चांगले विचार करण्यास, समाजामध्ये चांगल्या प्रकारे वागण्यास, समाजातील मोठ्या व्यक्तींचा आदर करण्यास हा आपल्याला शिक्षणच शिकवत असतो. आणि जेव्हा आपल्याला शिक्षणाने बुद्धिमत्ता येते तेव्हा आपले चारित्र्यही चांगले होते आणि आपले ध्येयही उज्ज्वल होते. त्यामुळे शिक्षण हेच आपले खरे ध्येय असले पाहिजे. शिक्षणानेच आपण आपल्या आयुष्याला चांगले वळण देऊ शकतो. 9. आम्ही सर्व वेगवेगळ्या जहाजांवर आलो असू, पण आता आम्ही एकाच बोटीत आहोत. म्हणजे आपण सर्व ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येतो आणि आपले ध्येय प्राप्त करत असतो. पण जेव्हा समाजाची गोष्ट येते तेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून जरी असलो तरी आपण आपल्या समाजासाठी एकत्रित येऊन समाजाचा विकास करण्यासाठी एकत्रपणे प्रयत्न केले पाहिजेत. तरच तो विकास सहज शक्य होईल. 10. भीतीचा पूर थोपवून धरणासाठी आपण धाडसाचे कडे तयार केले पाहिजेत. म्हणजे जर आपल्याकडे धाडस असेल आणि आपल्या त्या मनातली भीती जेव्हा कमी होत असेल तरच आपण आपले कार्य न डगमगता, न मागे फिरता पूर्ण करू शकतो. आणि जेव्हा आपण आपले कार्य पूर्ण करतो तेव्हाच आपल्याला यश मिळू शकते. त्यामुळे तुमच्या मनात असलेली भीती ही तुम्ही जुगारून द्या आणि तुमच्यातला धाडसी व्यक्तिमत्व बाहेर आणा. म्हणजेच तुम्ही मोठ्या पाण्याच्या प्रवाहाला सुद्धा अशा प्रकारचा कडा लावू शकता की ते पाणीही थोपून राहू शकेल. तर हे होते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे खूप खूप चांगले आणि प्रेरणादायी विचार, जे आपल्यासाठी आजही लागू पडतात. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पैलूला ते समजून घेऊ शकतात.